आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा साधू संतांच्या उपस्थितीत आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। सुमारे 8,000 शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक रंग चढला होता। पाहूया या कार्यक्रमाची क्षणचित्र। गणपती भूपती अश्वपते स्वर्ण रक्त श्रीपती अष्टवृदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर आम्ही पळयता की शिवजयंतीचो उत्सव फाटल्या दर वर्षाप्रमाणे अनेक मोठ्या प्रमाणात वाढत असा आणि होच उत्सव अनेकूय खूप मोठ्या प्रमाणात वाढपा खातीर आम्ही सातत्यात सगळे शिवभक्त एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारप हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थात आम्ही हे सगळ्यांच्या पर्यंत पावप हे गरजेचे असा। हांव आयच्या या स्पिरिच्युअल महोत्सवाच्या फेस्टिवलाच्या निमित्तान तुमचे खूप खूप स्वागत करता। गेली 2 वर्सां कंटिन्युअसली आम्ही पळयता की गोंयात टुरिजमाच्या बरोबर स्पिरिच्युअल टुरिजम वाढचे म्हणून ब्रह्मेशानंद स्वामी हांच्यांनी हो स्पिरिच्युअल महोत्सव सुरू केलो आणि ह्या स्पिरिच्युअल महोत्सवाक गोंय सरकारच्या वतीन पुराय तेंको दिलो। फाटले फावटी सुरू जाल्ली मिरामार हांगासर परशुराम स्टॅच्यूचेर जाल्ल्यो आरती आणि ताच्या उपरांत शिरगांव आणि बाकीच्या भागात एक स्पिरिच्युअलिटी क्रिएट करपाचो खूप मोठो प्रयोग हो ब्रह्मेशानंद स्वामीजीत केला। हांव तांचेय बी खूप खूप अभिनंदन करता की तांचो मोठो वांटो आसा की गोंयांत स्पिरिच्युअलिटी पसरपा खातीर गेली कितलीशींच वर्सां सातत्यात पद्मनाभ पीठ हो काम करीत आसा आणि म्हणून तर आमी देव धर्म आणि देश या तिनाय हेजेर काम करता आसतना आज आमी हे काम खूप मोठ्या प्रमाणात फुडें व्हरत आसा। देवभक्ती करता असताना धर्माचे रक्षण करीत असताना या देशाची भक्ती करची हेच स्पिरिच्युअलिटीचे साधक आम्ही सगळ्या जणांनी फुडें व्हेला आणि हे अजूनय बी खूप मोठ्या प्रमाणात करपा खातीर सातत्यात आम्ही पळयता की पद्मनाभ पीठ हांच्यांनी केल्लें काम हाका सरकाराचो तेंको हो सदोदीत आसतलो। हाज्याय फुडें अशाच मोठ्या प्रमाणात तांचे आमी सगळे जाण हे तांच्या बरोबर रावप हे गरजेचें आसा। छत्रपती शिवाजी महाराजांचो गोंयशी आशिल्लो इतिहास हांवें वेगळो सांगपाची गरज ना। आमी पळयता की पुराय आतांच दाखयल्ल्या स्क्रिनीचेर आसतलो किंवा म्हाज्या पयलीं उलोवपी वक्त्यांनी आसतलो। छत्रपती शिवाजी महाराज आनी गोंय हे तांच्यांनी सातत्यात सगळ्या जाणांनी उलोवन दाखयलां। म्हळ्यार हांव एक गजाल मुद्दामून सांगतलो, आमचे धर्म संस्कृती आनी देवळां जर आमी म्हणटा जर उरली कित्याक आसतली, शाबूत कित्याक उरली जर आसत जाल्यार ती फक्त आनी फक्त शिवाजी महाराजां खातीर, संभाजी महाराजां खातीर आज मोठ्या अभिमानात आम्ही सांगता की हय सप्तकोटेश्वराचे मंदिर जो पयलो पुनर्निर्माण बांधणी जी कोणी केली असतली तर ती छत्रपती शिवाजी महाराजात केली आणि ती बी कराराचेर केली। ज्याच्या वेळार मोठ्या प्रमाणात 1000च्या पेक्षा जास्त देवळां उद्ध्वस्त ह्या गोंयांत जाली आणि ती ह्यान फुडें देवळां उद्ध्वस्त जावची ना म्हणून ह्याच कराराचेर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधले तेन्नाच्यान हांगासले देवळां उद्ध्वस्त जावपाची बंद जाली, तेन्नाच्यान हांगासलो धर्म परिवर्तन जावपाचें बंद जालें। म्हणून तर आमचो धर्म शाबूत उरलो, आमची देवळां शाबूत उरली आणि म्हणून आज मोठ्या स्वाभिमानात आमी पळयता, मोठ्या अभिमानान गोंयांतल्या प्रत्येक गांवागांवांत फाटल्या 7-7.5 वर्साच्या कार्यकाळात पळयता की वचात थंयसर आमी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू खूप मोठ्या प्रमाणात उबारता आणि हे इतक्याच खातीर की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही फुडल्या पिळये पर्यंत घेवची, फुडल्या जनरेशन पर्यंत पास ऑन जावची। हांगासर घातलेलो हो या संगमपुरात विलेजीत
ह्या घातलेलो हो स्टॅच्यू संगमपुरा ज्या शहरामध्ये असलेलो हो स्टॅच्यू म्हाका दिसता की फुडली 500 वर्सां आमकां याद करून दितलो की हय छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य या गोमंतका खातीर धर्म रक्षण करपा खातीर या गोमंतकाची देवळां रक्षण करपा खातीर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात आशिल्लें आणि म्हणून तर आमी आज खूप मोठ्या प्रमाणात येद्या मोठ्या प्रमाणात आमी कित्येक म्हणजे आमी म्हणटा तशें कित्येक पुतळे ह्या गोमंतकात पळयले पण हांव ह्या समितीचे आणि बाब सुभाष फळदेसाय हांचे खूप खूप अभिनंदन करता की अशा पद्धतीचो पुतळो गोमंतकात आणि खंयच ना आताच म्हणजे बुवाजीन जे सांगले की अशा पद्धतीचो रायगडाचेर ज्या पद्धतीचो स्टॅच्यू आसा त्याच पद्धतीचो स्टॅच्यू जो हांगासर घालून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचो पराक्रम केला की छत्रपती शिवाजी महाराजांची नजर फक्त सांगेवासियाचेर न्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची नजर या पूर्ण गोमंतकाच्या रयतेचेर उरतली आणि म्हणून तर आम्ही म्हणटा की छत्रपती शिवाजी महाराज हे पुराय तांची नजर या रयतेचेर आसतली या गोमंतकाचेर आसतली आणि ती सातत्यात उरपा खातीर आयचो हो कार्यक्रम हो खूप मोठ्या प्रमाणात हांगासर जाला हांगासर वर्णन करता आसतना रामदासी बुवाजीन सांगले की छत्रपती शिवाजी महाराजे हे आदर्श राज्य आशिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीत रयतेचेर राज्य करता आसतना ह्या धर्माचे रक्षण केले त्याच पद्धतीचे म्हणजे आज आम्ही पळयता की दिल्लीच्या तख्त्याचेर राज्य करता आसतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी केल्ल्या कामाचो उल्लेख तांच्यांनी केलो हांवें इतक्याच खातीर सांगता की 500 वर्सांच्या उपरांत परत एकदा राम मंदिर जावप हे तेच द्योतक आसा की परत एकदा सनातन हिंदू धर्म हो फुडें वचत आसा की पुराय देशात अशा पद्धतीचे मंदिराचे उदात्तीकरण जावप हे दाखोवन दिता की सनातन हिंदू धर्म परत एकदा 500 वर्सांच्या उपरांत आमी म्हणटा की खऱ्या अर्थात की फलरुपाक आयिल्लो आसा म्हणून हांव आयच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तात आमी सातत्यात पळयता की गोंय सरकारच्या वतीन खूप मोठ्या प्रमाणात आमी तो शिवराज्य अभिषेक दीस आसूनी किंवा आमी पळयता की देवस्थानाचे सुशोभीकरण आसतलें आध्यात्मिक पर्यटनाक प्रोत्साहन दिवपाक आसतलें किंवा गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल आसतलें मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करपाक आसतलें की सातत्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम हे सरकारच्या वतीन सातत्यात घडोवन हाडटा आमी तर म्हणटा की छत्रपती शिवाजी महाराजांची अधिष्ठान चेअर ही आमी गोवा युनिव्हर्सिटीत एस्टाब्लिश केल्या ज्या निमित्तात फुडल्या पिळये खातीर छत्रपती शिवाजी महाराजाचो इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि गोंय याचे कार्य जर समजून घेवपाचें आसत तर हो इतिहास समजून घेवपाचो आसत आनी त्या विशयाचेर जर PhD करपाचें आसत जाल्यार ती छत्रपती शिवाजी महाराज चेअर ही आमी गोवा युनिव्हर्सिटीत एस्टाब्लिश केल्या आणि अशा पद्धतीच्या फुडल्या जनरेशनाक हे कार्य फुडें व्हरचें हे तेचेच म्हूण दवरलां म्हणून आयचे हे स्मारक आमकां सगळ्या जाणांक प्रेरणा दितले आमकां हे स्मारक आमकां शिक्षण दितले आमकां स्वाभिमान दितले आणि म्हणून तर आमी म्हणटा की आयच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात आमचो स्वाभिमान सुशासन आणि सुशक्तीकरण हे सदोदीत सगळ्यांच्या मुखार उरपा खातीर आमी सदोदीत कार्यरत रावचे आयच्या ह्या कार्यक्रमाक शुभेच्छा दिता आसतना फुडें जावपी 3 दीस हे स्पिरिच्युअल फेस्टिवल जे ब्रह्मेशानंद स्वामीजी हांच्या अध्यक्षते खालील आज सांग्यार आसतले की फाल्यां पणजेत आसतले परवा कलंगूट हांगासर आसतले एक स्पिरिच्युअलिटी पुराय गोंयांत निर्माण करपाचें कार्म आणि पुराय गोंयांत न्ही तर गोंयांतल्यान पुराय भारतभर आणि पुराय जे गोंयांतल्यान पुराय देशभर भ्रमण करता आसतना म्हणजे गोमंतकाचे स्पिरिच्युअलिटी काम तांच्यांनी पुराय देश आणि विदेशापर्यंत पावयला त्या खातीर परत एकदा तांचे खूप मोठ्या प्रमाणात अभिनंदन करात कारण गोंयचें नांव कारण आजपर्यंत गोंयांतली स्पिरिच्युअलिटी इतक्या खंयसरूच लोक गोंय म्हटलं काय सन सँड आणि सी इतक्या पुरते सीमित रावताले म्हटलं आज आमी म्हणटा की पद्मनाभ पिठाचेर आसूनी किंवा काल जाल्ले आमचे गोवेश्वर महादेव मंदिर आसतले ओल्ड गोंयांतले हे जेच ते प्रतीक आसा किंवा आमी म्हणटा कितलेशेच धर्मांतरण केल्ले लोक पुनश्च धर्मांतर करपाक लागले पुनश्च हिंदू धर्मांत येवपाक लागलेले आसा हाचे हे एक द्योतक आसा म्हणून तर आमी म्हणटा की गोंयांतल्या ह्या धर्म जागृतीच्या विशयी किंवा गोंयांतल्या स्पिरिच्युअलिटी विशयी जे काम ब्रह्मेशानंद स्वामीजी करता हांकां सरकाराच्या वतीने बी हांव तांचे खूप खूप धन्यवाद म्हणटा आणि ह्या स्पिरिच्युअल फेस्टिवलाच्या निमित्तात शिवजयंतीच्या निमित्तात येदो व्हडलो कार्यक्रम जो ह्या संगमपुरांतल्या सगळ्या समितींनी आणि लोकांनी करून हाडलो त्या लोकांचेय बी हांव खूप खूप अभिनंदन करता आणि सर्वस्वी परत एकदा हांगासर आमी जशें म्हणटा की संत महंत हांगासर येता तांचे पांय हांगासर लागप हे आमच्या खातीर भाग्याचे ठिकाण आसा आप लोग सभी यहाँ पे आए हैं मैं पूरे गोवावासियों की तरफ से आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ और सही में हम धन्य है कि जिनके आप लोगों के पैर इस धरती पे लगे
इस स्पिरिचुअलिटी कार्यक्रम में लगे और छत्रपति शिवाजी महाराज के इस मूर्ति के प्रतिष्ठान में लगे, इसलिए हम यहाँ सभी के लोग धन्य हैं। फिर एक बार मैं सभी गोवा के लोगों की तरफ से आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और ऐसे ही गोवा में आपका हमेशा के लिए स्वागत है। इस स्पिरिचुअल फेस्टिवल में भी आपका आना हुआ तो गोवा और ही स्पिरिचुअल में बन गया, इसलिए फिर एक बार मैं आपका धन्यवाद देता हूँ।